मुंबई आणि ठाण्यात सीएनजी वापरणाऱ्या वाहन चालकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसलाय. महानगर गॅस लिमिटेड अर्थात एमजीएलनं सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ 13 मेच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली असून नव्या दरानुसार मुंबई आणि ठाण्यात आता सीएनजीचा दर 84 रुपये प्रति किलो झालाय. दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी तसंच खासगी वाहन चालकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅस दर आणि पुरवठा खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सीएनजी दरवाढीचा नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर नेमका किती परिणाम होणार आहे हे पाहणं ठरेल. ठाण्यातील साकेत पोलीस ग्राउंडच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानाला आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या मैदानात मोठ्या प्रमाणावर हिरवळ आणि झाडं असून आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. साकेत पोलीस ग्राउंडवर दररोज पोलीस भरतीसाठी तयारी करणारे युवक सराव करत असतात. मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. दरम्यान पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून आगीचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे.